रेबिन कापून कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। जुनेद भाई रेबिन कापत आहेत। वेणुताई पण तिथे उपस्थित आहेत, त्यासुद्धा या कार्यक्रमामध्ये। उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्घाटन झालेलं आहे। उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागतील आता। भाऊ नमस्कार। नमस्कार। आपला परिचय थोडक्यामध्ये सांगा आणि आपण कोणकोणत्या प्रकारचं कार्य करणार आहे समाजासाठी। मी ॲडव्होकेट जुनेद खान, माझी पत्नी नाझिया खान। ॲडव्होकेट जुनेद खान ही कारंजा नगर परिषदेकरता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे। आज आम्ही या इथं आमचे प्रभाग 7B आणि क चे उमेदवार राठोड ताई आणि भानुदासजी भगत यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाकरता जमलो आहो। राहिलं आमचं काम करण्याचं तर एक कारंजात एक सुशिक्षित चेहरा नगराध्यक्ष पदाकरता समोर आलेला आहे। आतापर्यंत शहरात ज्या प्रकारचं राजकारण चाललं आहे अल्टीपल्टीचं आणि एक कॉर्पोरेट कल्चरचं राजकारण चाललेलं आहे, त्यामुळे जनसामान्यापर्यंत कोणतीही गोष्ट पोचत नव्हती। प्रत्येक गोष्टीचं व्यापारीकरण म्हणून पाहिलं जात होतं। विकास कामाकडे लक्ष न देता त्या निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्याचा आजपर्यंत प्रयत्न झाला। आम्हाला कोणावर बोट ठेवायचं नाही आहे, आम्हाला फक्त लोकांची विकासाची कामं करायची आहे। कारंजात मूलभूत सुविधा आता ह्या भाग नवीन वाढलेला आहे। कारंजा शहरात हद्दवाढ झालेली आहे। इथं अजून त्या सुविधा ज्या शहरात आहेत त्या जशा प्रकारच्या पाहिजे त्या भेटलेलं नाही आहे। जसं आपलं हे रोड नाल्या हे तर बेसिक असतात, पण जिथपर्यंत मोहल्ला क्लिनिकसारख्या गोष्टी आहेत, मोहल्ला क्लिनिक प्रत्येक कारंजाच्या प्रभागात असणं आवश्यक आहे। प्रत्येक प्रभागात जी शाळा आहे तिचं स्टँडर्ड चांगलं असलं पाहिजे। नगरपरिषद शाळा जी असेल प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे, कारण आज प्रायव्हेट शाळांमध्ये ज्या प्रकारे कारभार चालतो त्यामुळे प्रत्येक लहान कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना शिक्षणसुद्धा अवघड झालेलं आहे। कारंजा शिक्षणासाठी पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्याकरिता आणखी ते प्रसिद्ध करण्याकरता जेवढे चांगले प्रयत्न करता येईल ते करू। नगर परिषदेचा कारभारामध्ये कोणत्याही जनसामान्याला कोणत्याही कामासाठी अडचण जाणार नाही। लहानसहान घरकुलासाठी त्रास दिला जाते ती कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याचा सर्वांगीण प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू दिलेले आहेत। त्यामुळे कारंजा शहराचा सर्वांगीण विकास करणं हेच आमचं ध्येय आहे। तर या गोष्टींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी विशेष करून लक्ष दिलेलं आहे की चांगले उमेदवार देण्याचा आणि चांगले उमेदवार निवडून येण्याचा लोकांनीसुद्धा आम्हाला सहभाग करावा, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आमचा प्रचारसुद्धा त्या पद्धतीने सुरू आहे। आपण आम्हाला आज आपल्या चॅनलवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभारी आहोत। धन्यवाद।